कोल्हापूर महापालिकेच्या जनता दरबारात आज तणावाचं वातावरण पाहायला मिळालं। महापौर येण्यापूर्वी संतप्त नागरिकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं, तर महापौरांनी कामकाज सुरळीत असल्याचा दावा केला। नमस्कार। आज होणारा जनता दरबार आणि त्या जनता दरबारामध्ये आलेले प्रश्न याच्यावरती तरी नक्कीच कारवाई केली जाईल। थोडंसं यामध्ये काय तथ्य आहे का आणि अधिकाऱ्यांच्या जर काही याच्यामध्ये चुका असतील तर नक्कीच त्याच्यावरती कारवाई सुद्धा होईल। थोडंसं महापालिकेचं कामकाज काय असतं याचं थोडंसं जनतेला ज्ञान थोडंसं कमी असल्यामुळे थोडेसे हे गैरसमज होत आहेत। अधिकारी लोक सुद्धा चांगल्या पद्धतीने त्याच्यावरती काम करत आहेत आणि जनतेची नाराजी लवकरात लवकर दूर व्हावी यासाठीच आपण जनता दरबार तसंच माझं शहर माझी जबाबदारी असे उपाययोजना आपण करत आहोत आणि या सगळ्याला लवकरच रिझल्ट मिळेल अशी मी ग्वाही या अनुषंगाने देऊ इच्छितो। आजच्या जनता दरबारात महापौर येण्याआधीच नागरिकांचा संयम सुटला। माणसं आल्यात, पाण्याची सोय नाही, अधिकारी वर्गच धमकी देतो, न्यायालयात खोटी कागदपत्र दिली जातात असा आरोप करत नागरिकांनी अधिकाऱ्यांना घेरलं। हे प्रशासन वेळेवर कामच करत नाही अशी खदखद एका नागरिकाने व्यक्त केली। सभागृहात शाब्दिक चकमक उडाली। अनेकांनी कागदपत्र हातात घेऊन आम्हाला प्रचंड त्रास होतो असं सांगितलं। दुसरीकडे महापौरांनी मात्र प्रशासनाची बाजू घेतली। जनता दरबारात आलेल्या 127 तक्रारींपैकी 86 सोडवल्या, 71 पैकी 31 तक्रारींचं निराकरण झालं। न्यायप्रविष्ट प्रकरणांमुळे विलंब होतोय असं महापौर म्हणाले। अतिक्रमण आणि वाहतुकीच्या प्रश्नांवर यंत्रणा कमी आहे, पण आयुक्तांसोबत बैठक झाली, कायमस्वरूपी तोडगा काढू असं आश्वासन त्यांनी दिलं। फुटपाथ काढून रस्ता करावा लागेल असा पर्याय त्यांनी बोलून दाखवला। नगरसेवक असू देत, महापौर असू देत, खासदार असू देत, आमदार असू देत, परंतु जर एखादी कारवाई आणि जर समाजातील एखाद्या कुठल्याही घटकावर जर अन्याय होत असेल तर तो चुकीचा आहे आणि त्या अनुषंगाने पद हे न पाहता खरं खोटं काय आहे बघून न्याय काय देतो कोर्ट वगैरे ते पाहून सर्वसामान्य जनतेला नक्की आणि नक्कीच न्याय मिळेल। थोडासा सगळ्यांना आश्वासित करू इच्छिते की खूप काही काम महापालिकेकडे बाकी आहे। खूप वर्षाचा कालावधी जेव्हा प्रशासकीय अधिकारी फक्त होते आणि नगरसेवक नव्हते। अतिक्रमण हा अतिशय क्लिष्ट असा विषय आहे ज्याच्यामध्ये थोडंसं कायद्याने जावं लागतं। महापालिकेची परिस्थिती अशी आहे की यंत्रणा खूप कमी आहे, कारण अतिक्रमण काढणं ही तेवढी सोपी गोष्ट नाही। त्यासाठी लागणाऱ्या तरतुदी आम्ही लवकरात लवकर करत आहोत। काल आमची अधिकाऱ्यांची आयुक्त साहेबांची याच्यावरती मीटिंग सुद्धा झाली आणि चांगली कारवाई कशा पद्धतीनं कायमस्वरूपी करता येईल याकडे आमचा कल आहे। वाहतूक शाखा यांच्याशी सुद्धा आमचं बोलणं झालेलं आहे। कोल्हापूर शहराला वाहतूक सुस्थितीत करण्यासाठी आपल्याला पोलीस यंत्रणा, वाहतूक यंत्रणा आणि कोल्हापूर प्रशासन आणि त्याचबरोबरीने नगरसेवक या सगळ्यांचं कोऑपरेशन करून मगच ही कारवाई यशस्वी होईल असं मला वाटतं। वारंवार ड्रेनेज असेल, एसटी व्यवस्थित प्रश्न आहे ते वारंवार रिपीट केले जातात, नेमकं त्याकडे कसं लक्ष देतं? थोडंसं मी या विषयाला सहमती देणार नाही, कारण खूप सारे विषय ड्रेनेजचे असतील, रस्त्याचे असतील, ते सॉल्व्ह झालेत। असे काही विषय असतात की जे त्या माणसाच्या वैयक्तिक प्लॉटमध्ये असतो किंवा एखाद्या अशा पद्धतीचे काही वैयक्तिक प्रॉपर्टी असतात, त्यातले विषय मात्र राहत आहेत। पण महापालिका अंतर्गत असणाऱ्या जागेवरील प्रश्न जे आहेत त्याचं निर्गतीकरण होत आहे। शहरातील फुटपाथ आहे ती माणसांना चालण्यासाठी असतात, काही गाडीदार किंवा दुकानदारांनी त्याच्यावर कब्जा केला, त्यावर काय उपाय? आय एम ऑल्सो ॲग्री फॉर दॅट। आणि खरं तर ही कोल्हापूर शहराची खंत मला वाटते की लोकांना हे कळतच नाही की फुटपाथ ही वॉकसाठी असतात आणि या पद्धतीने सुद्धा थोडीशी कारवाई सध्या सुरू आहे। लवकरच कोल्हापूर शहर, खरं तर मी आता या स्थितीवर आलेली आहे की सगळे कोल्हापूर शहरातील फुटपाथच काढून टाकावेत आणि थोडासा प्रॉपर प्लॅन करून रस्ता सुद्धा होऊन जाईल आणि मग जे टपऱ्या वगैरे फुटपाथवरती आहेत तो ही प्रश्न ऑटोमॅटिक सुटून जाईल असं मला वाटतं। एकीकडे नागरिक प्रशासनावर वेळकाढूपणा आणि दडपशाहीचे आरोप करतात, तर दुसरीकडे महापौर कारवाई सुरू असल्याचं सांगतात। जनता दरबारातून नागरिकांना न्याय कधी मिळणार याकडे आता कोल्हापूरकरांचं लक्ष लागलंय। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।